दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा 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 श्रीपाद वल्लव दिगंबरा. मित्रांनो, आपण आता आंध्र प्रदेश या राज्यामधील काकीनाडा या जिल्ह्यामध्ये श्रीपाद वल्लभांचं जन्मस्थान असलेलं पिठापूर या गावी आपण आलेलो आहे मित्रांनो. आणि आपल्या सर्वांनाच माहीत आहे की दत्तगुरूंचा पहिला अवतार म्हणजे श्रीपाद वल्लभ आणि यांचं हे जन्मस्थान आहे मित्रांनो. आपण पलीकडे पाहताय उंच बिल्डिंग, ते राहण्याची व्यवस्था आहे या संस्थांच्या वतीनं पिठापूरमधलं. आणि आपण खरं तर कॅमेरा अलाउड नाही आहे, पण आपण प्रयत्न करतो आहे की तुम्हाला मंदिर आत्ता बंद असतं दुपारी, आणि त्यामुळं इथं हे या ठिकाणी काउंटर आहे. इथं लाडूचा प्रसाद किंवा श्रीपाद वल्लभांचं जे काय आहे ते या ठिकाणी आपण चौकशी करू शकता. आणि खूप मोठं मंदिर आहे मित्रांनो. श्रीपाद वल्लभांनी जवळजवळ इथं जन्म झाल्यानंतर त्यांनी 16 वर्ष या पिठापूरमध्ये घालवली, आणि या 16 वर्षामध्ये अनेक लीला त्यांनी या ठिकाणी केल्या. हे औदुंबराचं वृक्ष आहे, आणि या वृक्षाच्या खाली लोक अशी प्रदक्षिणा करत असतात मित्रांनो. हे श्रीपाद वल्लभांचं अतिशय सुंदर अशी या ठिकाणी मूर्ती आहे. आणि जे नवस बोललेले आहेत, इच्छा आपल्या बोललेल्या आहेत, अशा पद्धतीनं हे नारळ बांधलेले जातात मित्रांनो. इथंही श्रीपाद वल्लभांचं या ठिकाणी मूर्ती आहे. मंदिर मित्रांनो बंद आहे म्हणूनच मी आत्ता तुम्हाला हे दाखवू शकतोय, नाहीतर इथं कॅमेरा अजिबात अलाउड नाही. आणि या ठिकाणावरून आपल्याला पलीकडे मोठी बिल्डिंग आहे, त्या ठिकाणी आपल्याला अन्नछत्रकडे हा रस्ता जातो. पलीकडे अतिशय सुंदर असं अन्नछत्र आहे श्रीपाद वल्लभांचं. आणि आपल्याला श्रीपाद वल्लभांची जे दत्तावतारांचं या ठिकाणी जन्म झाल्यानंतर 16 वर्ष राहून जे महाराजांनी इथं अनेक लीला केल्या, आणि त्यांची जीवन त्यांचा अवतार त्यांनी आपल्याला कुरोपूरला त्यांनी त्यांचा अवतार हे पण कार्यालय आहे. इथं आत देणगी पावत्या वगैरे या ठिकाणी स्वीकारल्या जातात आतमध्ये. आणि त्यांनी त्यांच्या ह्या अवतार संपवला कुरोपूरला. पिठापूरला जन्म झाला आणि अवतार कुरोपूरला संपवला मित्रांनो. आणि अशा पद्धतीनं अतिशय पवित्र म्हणजे हे प्राचीन पिठापूर हे खरं तर खूप मोठं प्राचीन असं ऐतिहासिक शहर आहे. हे पादगया म्हणून पण ओळखलं जातं पिठापूर. पादगया म्हणजे गयासूर राक्षस, जो फार मोठा राक्षस होता मित्रांनो. त्याचं तोंड हे बिहारला होतं, आणि त्याचे पाय पिठापूरला होते मित्रांनो. गुगलला आपण पिठापूर ते बिहार गयाचं जर अंतर काढलं तर 1500 किलोमीटर एवढं मोठं अंतर. हे गयासूर एवढा मोठा राक्षस होता, आणि अतिशय त्रस्त लोकांना तो त्रास द्यायचा, अन्याय करायचा. त्यामुळं ब्रह्मा विष्णू महेश एकत्र येऊन या गयासूर राक्षसाचा त्याला ठार करावं लागलं त्यांना. आणि या ठिकाणी पादगया म्हणून ओळखलं जातं. त्या ठिकाणी पिंडदान वगैरे जे आपल्या घरातील मृत व्यक्ती झालेल्या असतील त्यांना शांती लाभण्यासाठी त्या ठिकाणी गयाप्रमाणेच या ठिकाणी सुद्धा विधी केल्या जातात. आणि अशा पद्धतीनं हे अतिशय पवित्र असलेलं श्रीपाद वल्लभांचं हे पिठापूर, दत्त अवतारांचं हे पिठापूर मित्रांनो. पिठापूरला येण्यासाठी आता पहिलं सामलकोटला उतरावं लागत होतं. 13-14 किलोमीटर तिथनं वाहन पकडून यावं. आता पिठापूर हे वेगळं रेल्वे स्टेशन झालेलं आहे. आणि आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की आपण काकीनाडा एक्सप्रेस आणि आपण त्या ट्रेन आहेत आपल्याला. काकीनाडा एक्सप्रेस आहे, दुसऱ्या पण ट्रेन आहेत. ह्या पुण्यावरून येणाऱ्या 2-3 ट्रेन आहेत आपल्याला, मुंबईवरून येणाऱ्या विशाखापट्टणम एक्सप्रेस. अशा पद्धतीनं आपण पिठापूरला येऊ शकतो. आणि अतिशय पवित्र असलेलं पहिलं दत्त महाराजांचं हे तीर्थक्षेत्र आहे मित्रांनो. या तीर्थक्षेत्राला आपण जरूर एकदा आयुष्यातून भेट द्यावी. आणि ह्या पिठापूरमध्ये अनेक छोटी मोठी अशा लीला घडलेली अनेक अशी मंदिरं आहेत.
आणि कुकडेश्वर महादेव मंदिर की जिथं प्रत्यक्ष महादेव आणि पार्वतीने कोंबडा आणि कोंबडीच्या रूपामध्ये ते शिवलिंग स्थापन झालेलं अतिशय प्रसिद्ध असं कुकडेश्वर महादेव मंदिर आहे. जवळच इथून एक 30-35 किलोमीटर अंतरावर सत्यनारायण मंदिर आहे, जे देशामध्ये एकमेव मंदिर हे पिठापूरपासून जवळ असलेलं सत्यनारायण महाराजांचं मंदिर आहे. अशा पद्धतीने मित्रांनो खूप छान आमचं पिठापूरचं आता दर्शन झालं आणि आम्ही आता एक तासाभराने आम्ही जगन्नाथपुरीकडे निघणार आहे आणि जगन्नाथपुरीची यात्रा करणार आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव.